विधान परिषदेचा मतदानाचा आणि ह्या इलेक्शनचा काहीही संबंध नाही. एक तर मी स्वतःच बिल मूव्ह करणार आहे की हे इलेक्शन बंद तरी करा, नाहीतर ओपन वोटिंग करा. हे घोडे बाजार आणि हे असले सगळे उद्योग बंद झाले पाहिजे. हात वर करा, व्हीप काढा आणि त्याच पद्धतीने इलेक्शन झालं पाहिजे. ही माझी भूमिका असेल. काही दिवसात तुम्हाला माझं ते बिल पार्लमेंटमध्ये दिसेल. मी इलेक्शन कमिशनमध्ये जाणार आहे आणि मी या सगळ्या प्रक्रियेवर वेळ पडली तर कोर्टातही जाणार, कारण का हे कुठेतरी थांबलं पाहिजे. या मताची मी कुठल्याही बाजूला असू दे, सत्तेत किंवा विरोधात, या भानगडीच होता कामा नये. निवडून यायचंय तर या, आणि तुम्ही कशासाठी निवडून येताय ह्याची तर क्लॅरिटी असली पाहिजे. ह्यांच्यापैकी आयडिओलॉजी किती लोकांची क्लिअर आहे? तुम्ही निवडून आल्यानंतर कशासाठी, तुम्ही जरा विचारून बघा ना की तुम्ही पुढच्या तुम्ही निवडून आलाय ना, काय तुमचा 5 पॉइंट प्रोग्राम सांगा. पटकन विचार बघूया. किती लोक तुम्हाला 5 पॉइंट प्रोग्राम सांगू शकतील. शिवाय दुर्दैव आहे की ज्या पद्धतीने राजकारणातला हा एक मोठा बदल जो होतोय त्याच्यामधून पॉलिसी मेकिंग हा विषयच राहिला नाही. आम्हीच काही लोक जे पॉलिसीवर बोलत राहतो आणि पॉलिसीवर, हार्ड कोर पॉलिसीवर चर्चा, विरोध, चर्चासत्र या राज्यात आणि देशात थांबलेली आहेत. हे दुर्दैव आहे. आम्हाला कुठे चर्चा, आम्हाला पार्लमेंटमध्ये थोडी मिळते. आणि माझं भाग्य की बारामतीकरांनी एवढा म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघांनी माझ्यावर विश्वास दाखवला. मी 3-4 JPCs वर आहेत. त्या जॉईंट पार्लमेंटरी कमिटीवर खरंच पॉलिसीवर काम करायची संधी आम्हाला मिळते. ते सोडून मला पॉलिसीवर चर्चा, विरोध होताना तेच दिसत नाही. हे दुर्दैव.